गेलेलो होतो। स्वामीजी, तो जो आनंद, ते जे समाधान, ती जी एक कृतज्ञतेची भावना आणि तो सगळा उमाळा तिथं दिसत होता, तो तुमच्याही चेहऱ्यावर दिसत होता, तिथं पंतप्रधान नरेंद्र मोदी होते त्यांच्याही चेहऱ्यावर दिसत होता, स्टेजवर जी लोक होती त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होताच, पण तिथं जमलेल्याही सगळ्यांच्या चेहऱ्यावर तो दिसत होता। आणि तुम्ही जेव्हा बोललात तेव्हा तर अनेकदा असं झालं की तुम्हाला अश्रू अनावर झाले आणि तुमच्या डोळ्यातून असं झरझर पाझरत राहिलेलं पाणी सगळ्या देशानं बघितलं। ती काय, म्हणजे तुम्ही भावूक होतात तसे स्टेजवरची बाकी सगळी मंडळी होती। खास करून जेव्हा तुम्ही मोदीजींचं अनुष्ठान, त्यांचा उपवास संपवायचा जो क्षण होता तो तर सगळ्यांसाठीच म्हणजे थोडा वेगळा म्हणू अशा स्वरूपाचा तो होता। ते म्हणजे काय होतं ते अनुष्ठान, तुम्ही त्या भाषणात सांगितलं की जे अपेक्षित नव्हतं त्याच्यापेक्षा जास्त उपवास मोदीजींनी केला। तुम्ही काय त्यांना सांगितलं होतं, काय प्रकारची अनुष्ठानासाठी काय गोष्टी करणं अपेक्षित होतं आणि काय त्याच्या पलीकडचं केलं असं तुम्हाला वाटलं मोदीजींनी? सांगतो, मला अपेक्षित नसणारी एक गोष्ट मध्यंतरी घडली। सुमारे 20-22 दिवसापूर्वी मला निरोप आला की मोदीजींनी असं विचारलंय की या प्रतिष्ठेसाठी मला स्वतः योग्यता प्राप्त करून घेण्याकरता काय काय अनुष्ठान केलं पाहिजे, त्याकरता जे काही तपाचरण असेल ते मला आपण सांगा आणि निसंकोच सांगा, त्यात कुठेही प्रकारची कमतरता ठेवू नका, मला संपूर्ण शास्त्रविधींचं पालन करायचं आहे। आता अशा प्रकारचा निरोप एखाद्या पंतप्रधानाकडनं येईल याची अपेक्षा नव्हती, पण जेव्हा तो आला तेव्हा मी आमचे जे आचार्य होते या सगळ्या अनुष्ठानाचे त्यांना विचारलं, कांची कामकोटी पीठाचे पूज्य शंकराचार्य जे या सगळ्यांचे मार्गदर्शक होते त्यांना विचारलं, आणि या सर्वांच्याकडनं मला जे काही लिहून आलं त्या सर्वांचं मी नेटकं संपादन केलं आणि ते त्यांना सगळं कळवलं। ते जे कळवलं ते मी तुम्हाला काही मुद्दे त्यातले सांगतो। पहिली गोष्ट मी त्यांना ही सांगितली होती की आपण या 11 दिवसांच्या मध्ये परदेश प्रवास करता कामा नये, परदेश प्रवासाचा संसर्ग या दिवसामध्ये टाळावा, एक गोष्ट। दुसरी गोष्ट त्यांना ही सांगितली होती की या 11 दिवसामध्ये आपण एकभुक्त राहावं, म्हणजे एकदा जेवण करावं। त्यांना हेही सांगितलं होतं की या दिवसांच्यामध्ये यमनियमांचं पालन करावं, अहिंसा सत्य अस्तेय ब्रह्मचर्य असंग्रह आणि शौच संतोष तपस्वाध्याय ईश्वर प्रणिधान, हे 5 यम आणि 5 नियम आमच्या अनुष्ठानांच्या मध्ये फार महत्त्वाचे गणले जातात, तेही मी त्यांना लिहिलं होतं। त्यांना हेही सांगितलं होतं की या दिवसांच्यामध्ये आपण 11 दिवस कमीत कमी 1 माळ तरी रामनामाचा मी एक मंत्र पाठवला होता, त्या मंत्राचा जप केला पाहिजे। अधिक कराल तितकं चांगलं आहे, पण कमीत कमी 108 वेळा तरी आपण तो मंत्र म्हटला पाहिजे, हा आमचा आग्रह होता। त्यांना हेही सांगितलं होतं की हे सगळं करत असताना आपण जितकं आपल्याला जमेल तितकं गोपूजन करावं, गोमातेच्या दुधाचं सेवन करावं आणि शेवटचे जे 3 दिवस आहेत त्या 3 दिवसामध्ये आपण फक्त फलाहार घ्यावा। या 3 दिवसामध्ये भूमिशयन करावं। आता भूमिशयन करावं हे शास्त्रात असलं तरी प्रत्यक्षात मी त्यांना ते जे लिहून देताना म्हटलं होतं की आपण एका चौकीवरती कांबळं टाकून त्याच्यावरती निजू शकता, पण त्यांनी काय केलं हे सगळं जरी आम्ही त्यांना सांगितलं तरी त्यांनी 11 दिवस पूर्ण उपवासच केला आणि नारळाचं पाणी म्हणजे शहाळं आणि लिंबू सरबत याच्या अतिरिक्त त्यांनी 11 दिवसात काहीही घेतलं नाही। 11 दिवस त्यांनी भूमिशयन केलं, आम्ही सांगितलं होतं 3 दिवस करा, शेवटचा दिवस त्यांनी पूर्ण उपवास करायला हवा इतकं लिहिलं होतं, पण त्यांनी 11 दिवस पूर्ण उपवास केला। आता हे सगळं करत असताना त्यांनी आणखी म्हणजे कळवलं आम्ही हे होतं
आणखी त्यांच्याकडनं काही दानं करून घ्यायची होती, ती त्यांना आम्ही लिहिली होती. जसं काही इथे भगवान रामरायाची जी कुलदेवता आहे देवकाली तिला म्हणतात, तिच्याकरता त्यांनी विशिष्ट वस्तू पाठवल्या पाहिजेत त्या देवकालीच्या पूजेकरता. या सगळ्या कर्मकांडातल्या गोष्टी ज्या महत्त्वाच्या होत्या पूजापाठातल्या त्या कळवलेल्या होत्या. पण त्यांनी 11 दिवस पूर्ण उपवास केला, 11 दिवस भूमिशयन केलं. आणि या 11 दिवसांच्या मध्ये आम्ही न सांगितलेलं आणखी एक केलं, ते म्हणजे त्यांनी केलेली तीर्थयात्रा. या तीर्थयात्रेमध्ये त्यांनी बरं गेले देवाला नमस्कार केला आणि आले असं पण नाही केलं, त्या ठिकाणी स्नान केलं. आता कल्पना करा, या रामेश्वरमच्या 28 कुंडांच्या मध्ये स्नान करणं ही काय सोपी गोष्ट आहे. पण सामान्य भाविक करतात, आम्ही स्वतः ती आधी केलेली आहेत. पण त्यांनी स्वतः या अनुष्ठानाच्या अंतर्गत ते केलं. ज्या ज्या ठिकाणी गेले त्या ठिकाणी त्यांनी तिथल्या संतांना बोलवलं, त्यांचा सन्मान केला. त्या भाषेतली भगवान रामचंद्रांच्या बद्दल असलेली जी काही पदं असतील ती त्यांनी श्रवण केली. हे सगळं फार व्यवस्थितपणे त्यांनी करून आणि अत्यंत श्रद्धापूर्वक येऊन ती प्राणप्रतिष्ठा केली. हे सगळं अपेक्षित कुणालाच नव्हतं, आम्हाला पण नव्हतं. पण हे सगळं त्यांच्याकडनं घडलं. हे केवळ त्यांच्या पूर्वपुण्याईनं घडलं, आमच्याही सद्भाग्यानं घडलं. त्याच्याबद्दल त्या कार्यक्रमामध्ये तुम्ही बोललाच होतात. पण म्हणजे जेव्हा आता हा तर असा प्रसंग पहिल्यांदाच आम्ही बघितला की असं कोणीतरी उपवास अनुष्ठान करतंय आणि ते सोडण्यासाठी तुम्ही त्यांना चमच्यानं पंचामृत किंवा जे काही होतं ते तुम्ही देऊन त्यांचा उपवास सोडवताय. तर तेही ठरलेलं होतं, म्हणजे ते तुम्ही ठरवलं होतं आधी की काय झालं त्याच्याबद्दल? तेही सांगतो. 11 दिवस त्यांनी उपवास केला. कुठल्याही उपवासाचं जे पारणं असतं म्हणजे सांगता असते, म्हणजे आपल्या लौकिक भाषेत तो समाप्ती असते, ते करण्याकरता उपोषण सोडताना जे काही दिलं जातं ते सामान्यतः मध, पाणी आणि लिंबू, कोमट पाण्यामध्ये थोडा मध आणि त्यामध्ये लिंबाचे काही थेंब असं टाकून आपण कुठलाही उपवास सोडवतो. अशा प्रकारची आपल्याकडे पद्धत आहे, ती सर्वांना ठाऊक पण आहे. ती राजकीय उपवासांच्या मध्ये पण अशाच प्रकारचं केलं जातं. त्यामुळे आता यांच्या उपवासाची पूर्णता या प्रतिष्ठेनंतर झाली पाहिजे या भूमिकेतनं आम्ही ठरवलं की त्यांचा उपवासाचं पारणं केलं पाहिजे. ठरल्यानंतर आम्ही त्याच प्रकारची तयारी पण केली होती. बरं, ते सगळं त्यांच्या सिक्युरिटीच्या लोकांनी, SPG वाल्यांनी तपासून घेतलेलं होतं आणि तेच त्यांना देऊन उपवासाचं त्यांचं पारणं होणार होतं. पण घडलं काय, जेव्हा रामरायाची प्रतिष्ठा झाली, आम्ही गर्भगृहातनं बाहेर आलो, त्यांनी मला बाजूला घेऊन सांगितलं, मला तुम्ही दुसरं काही पाजू नका, मला भगवान रामचंद्रांच्या चरणांचं तीर्थ पाजा, मला केवळ त्यांचं चरणामृत हवं आहे. असं त्यांनी म्हटल्यानंतर आम्ही पण थोडे चपापलो. कारण आपल्या पंतप्रधानांना काही खायला प्यायला द्यायचं म्हटलं की त्याचं टेस्टिंग असतं. पण ते सगळं बाजूला ठेवून, तयारी केलेली पण बाजूला ठेवून, सरळ रामरायाचं तीर्थ आणलं, चरणामृत आणलं आणि तेच मी त्यांना दिलं. ते देत असताना पण आपण तीर्थ आपल्या तळ हातावरती घेतो आणि 3दा पितो, तशाच प्रकारे त्यांच्या तळ हातावरती मी ते देणार होतो. पण त्यांनी मला एकदम हलक्या आवाजात म्हटलं, पाजून टाका ना, आणि त्यामुळे मी त्यांना ते चमच्यानं भरवलं. अशा प्रकारचा हा घटनाक्रम आहे. पण जेव्हा तुम्ही भरवत असं तीर्थ त्यांना पाजत होतात त्यावेळेला म्हणजे ते फार दृश्य ते असं बघण्यासारखं होतं. पण तुमच्या मनामध्ये काय चाललं होतं त्यावेळेला? आधी माझ्या मनामध्ये हेच होतं की मी एक धर्माचार्य आहे, स्वामी आहे आणि त्यांना हे तीर्थ मी देणार आहे. मंदिरातला अर्चक एक पुजारी ज्याप्रमाणे तीर्थ देतो त्याप्रमाणे ते देणार आहे, असाच विचार होता. पण जेव्हा त्यांनी पाजा असं म्हटलं तेव्हा मात्र माझ्या मनामध्ये
एकदम अगदी सत्य सांगतो, मातृत्वाचा उमाळा आला. हो. मला त्यांच्या मातोश्री आठवल्या. त्यांच्या मातोश्रींचा माझा फार चांगला परिचय होता. आणि त्यामुळे अचानक मी पण गहिवरून गेलो आणि अक्षरशः त्यांना ते 3 चमचे तीर्थ पाजत असताना माझ्या मनामध्ये मातृत्वाची किंवा वात्सल्याची यापेक्षा दुसरी कुठलीही भावना नव्हती. आपल्या एखाद्या कर्तबगार मुलाला आईनं भरवावं त्या प्रकारे मी ते भरवलं. इतकंच मला त्यावेळेला जाणवलं. आणि आत्ता बोलतानाही तुम्हाला खूप भावूक व्हायला